नमस्कार. मराठी विज्ञान परिषद आयोजित विज्ञान कथामाला कार्यक्रमात मी अनघा वगटे सर्व विज्ञानप्रेमींचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वरा मोकाशी यांची कथा कोरी पाटी. कथेचं नाव आहे कोरी पाटी. अगं दिवाळी नाही आवडत त्याला. स्क्रीन वरून नजर हलवून मागे बघत आसावरी हळूच म्हणाली. म्हणजे का? मला कधीच बोलला नाही तो. कविताने आश्चर्याने विचारले. म्हणजे त्याला फटाके आवडत नाहीत हे समजू शकते मी, मलाही नाही आवडत, पण म्हणून दिवाळीच? हो अगं, पण असू दे, आपण करू ना सगळं. तुला आवडतं ना? आसावरीने नजर चुकवत म्हटलं. हो आई, पण ही आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी. सो मला वाटलं होतं की आम्ही दोघं मिळून, म्हणजे काल त्याला मी तसं म्हटलं तर एकदम चिडलाच. कविता म्हणाली. पूर्वी नव्हता ग असा तो. शाळेत असताना सगळ्यात भाग घ्यायचा. तो आणि अबीर दोघे मिळून नुसता धुडगूस घालायचं सुट्टीत. पण एक वर्ष अचानक, अगं कबीर गेला निघून विद्यापीठात पुढच्या शिक्षणासाठी, आणि हा मागे राहिला. मला वाटलं तेव्हापासून ओ अच्छा, पण तरी इतकी वर्ष. अबीर गेल्यामुळे एकटा पडला असेल तेव्हा कदाचित, बट स्टील 8 वर्ष इज अ लॉंग टाइम. अबीर येत नाही का इथे? आमच्या लग्नालाही नव्हता. त्याला शेवटचा आल्याला झाली 2 वर्ष. आता इतक्यात नाही यायचा. फार महत्वाच्या, म्हणजे अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय तो. त्याला इतक्या मानाच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला, मग काय, पुढे उच्च शिक्षण, मानाची पोस्ट. आपण मागे खेचणं बरोबर नाही ना ग. म्हणून आम्ही नाही आग्रह करत त्याला. फार फार हुशार तो लहानपणापासून. म्हणजे कबीरही आहेच की. जुळे भाऊ दोघं. हुशारीत कोणी कमी नाही. पण मागे राहिला आणि हा असा चिडचिडा झाला बघ. अच्छा, नका काळजी करू तुम्ही, मी समजावते त्याला. आता नाही मिळाला त्याला प्रवेश भारतीय महाविज्ञान विद्यापीठात. ओके, बिग डील. इथली कामं काही कमी महत्वाची नाहीत. रिसर्च मध्ये त्याचे विद्यार्थी किती मानतात त्याला. उलट मी म्हणते, घरी राहून आपलं सोशल लाईफ एन्जॉय करता करता कामही करता येणं हे जास्तच छान आहे. हो ना, तुलाही असंच वाटतं ना? हेच समजावलं मी आणि बाबांनी. पण हा, एक आयडिया आहे. या दिवाळीच्या ब्रेकमध्ये आम्ही दोघे मस्त सुट्टीला निघून जातो कुठेतरी. इथल्या गडबड, गोंधळ, फटाके, त्यांचा झगझगाट सगळ्यापासून लांब. अगं, पण मग आपली दिवाळी? आसावरीने चमकून विचारलं. आई, आनंद असेल तर दिवाळी ना. हा असा चिडचिड करत घरात बसून राहिला तर सगळ्यांचाच मूड ऑफ होईल. त्यापेक्षा ही एक दिवाळी आम्हाला द्या. बघा कसा मस्त खुश राहतो. ओके, ठीक आहे. आता तू म्हणतेस तर. पण असं दिवाळीच्या दिवसात आम्ही इकडे, तुम्ही कुठेतरी, म्हणजे आसावरी नाखुश स्वरात म्हणाली. हे 1 वर्ष. नंतर कदाचित तुम्हाला हवी तशी, म्हणजे अगदी पूर्वीच्या सिनेमात दाखवायचे ना, तशी होईल आपली दिवाळी. बस, मी शब्द देते हवं तर. कविता हसून निघून गेली. पाहिलंस? आसावरीने समोरच्या स्क्रीनकडे पाहून म्हटलं. बरोबर डाव साधला सुनेने. पोराला आपल्यापासून दूर न्यायचा. काहीतरीच तुझं. आणि असू दे. अगं, गेल्या कित्येक दिवाळ्या कबीरची चिडचिड बघतोय आपण. यावेळी जर आनंदी राहिला तर बरंच आहे की. व्हिडिओ चॅटिंगच्या स्क्रीनवरून आल्हादने उत्तर दिलं. तुला माहित आहे ना त्याला किती त्रास होतो. आपण समजून घ्यायला नको का? खरं तर आपल्याला. बरोबर, तू कधी येतोयस? मला एकटीला टाकू नका दिवाळीत. ही दोघं जायच्या आत तू मला इथे पाहिजेस. रुसक्या आवाजात आसावरी म्हणाली. अगं, मी येणारच आहे आशू. आता पुढील काही दिवसात इथलं काम आटोक्यात येईल. मग काय, 4 दिवसात घरी. आल्हाद म्हणाला. असं नाही, तू आधीच प्लॅन करून ठेव. आयत्या वेळी शटल मधली जागा भरली, सामान खूप झालं म्हणून एक सीट कमी केली, असली कारणं देशील तू. मला ते अजिबात चालणार नाही. तुला माहित आहे,
मला घरात एकटं राहायला नाही आवडत. तू तू तुझी जागा रिझर्व कर. हे बघ, कॅलेंडर बघ. यांचं ठरलं की मी कळवीनच तुला. पण तू अगं हो बाई, बरं चल, जायला हवं आता. ती कविता कबीरबद्दल विचारत आली म्हणून थांबलो होतो ऐकायला. बाय, बोलू नंतर. बाय. आसावरीने कॉल बंद केला आणि स्क्रीन ऑफ केला. कबीर त्याच्या खोलीत मंद उजेडात बसला होता. कविता बाहेरून आली. तिने मोठा दिवा लावला. काय आहे? त्रासिक स्वरात कबीरने विचारलं. इतका मोठा दिवा कशाला लावलाय? कशाला म्हणजे? असा छान लख्ख प्रकाश पाहिजे, म्हणजे ही उदासी वगैरे सगळं निघून जातं. कसा रे आवडत नाही तुला प्रकाश? कबीरच्या गळ्यात हात टाकून कविताने लाडाने विचारलं. आवडत नाही असं नाही ग, पण का कुणास ठाऊक, असा अचानक मोठा प्रकाश आला ना की त्रास होतो मला. डोक्यात सणक जाते, वैतागायला होतं. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखी वाटते. सॉरी, मला नाही सांगता येत, नाही आवडत बस. बर बाबा. उठून दिवा पुन्हा मंद करत कविता म्हणाली. ओके, असं रोमॅन्टिक लाइटिंग ठेवू आपण आपल्या रूम मध्ये, चालेल ना? कबीर हसला. त्याने मागे वळून कविताला हळूच आपल्याजवळ ओढून घेतलं. त्याचा हा बदललेला मूड पाहून कवितालाही बरं वाटलं. कबीर, आपण बरेच दिवसात कुठे फिरायला गेलो नाही. या दिवाळी ब्रेक मध्ये जाऊया? तिने विचारलं. दिवाळीत बाहेर? आईचे टँट्रम सुरू होतील, मग इमोशनल ब्लॅकमेलिंग, नाहीतर सारखी चिडचिड करेल. कबीर म्हणाला. नाही करणार, मी विचारलंय त्यांना. कविता म्हणाली. काय? बरीच ब्रेव आहेस की तू. कबीर कौतुकाने म्हणाला. आणि ती हो म्हणाली? म्हणजे अगदी मनापासून नाही, पण अरे, हा तुझा दिवाळी फोबिया मला नवीन असला तरी त्यांना माहीतच आहे की. मी त्यांना म्हटलं, तुमचा लेक आनंदी राहिला तर दिवाळी आनंदाची होईल. त्यामुळे हो म्हणण्या वाचून काही उपाय नव्हता त्यांच्याकडे. हुशार आहेस. सॉरी. हुशार आहेस. वाव. एक दिवाळी विदाउट ऑल दॅट केऑस. आवाज, फटाके, नो लाईट पोल्युशन. नुसता विचार करून बरं वाटतंय कविता. थँक्स, रिअली. उत्साही स्वरात कबीर म्हणाला. कबीरच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून एकीकडे कविताला गंमत वाटत होती, तर एकीकडे आश्चर्य. असाही माणूस असू शकतो आणि एखाद्या गोष्टीचा इतका तिटकारा वाटूनही इतकी वर्ष तीच गोष्ट सहन करत राहूही शकतो, हे त्याला आधी कधीच सुचलं नसेल. हो, पण आसावरी खाष्ट सासू नसली तरी खूप फर्म बाई आहे याची कविताला कल्पना होती. आपल्या नवऱ्याबद्दल, मुलाबद्दल ती किती पॉझिटिव्ह आहे हेही कविता पाहत होती. त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध काहीही करण्याचा विचार हे बापले करत नसावेत. अबीर बरा वेगळा निघाला. कबीरचा जुळा भाऊ असलेला हा अबीर, पण तिने त्याला प्रत्यक्षात कधीच पाहिले नव्हते. अधेमध्ये व्हिडिओ चॅटिंग केले, पण ते वेगळे. दिसायला अबीर आणि कबीर एकदम सारखे, पण अबीर स्वभावाने अगदी वेगळा, अगदी मनमोकळा, हुशार, कामाविषयी भरभरून बोलणारा, मनापासून ते काम करणारा. अर्थात कबीरही हुशार होताच, पण कधीतरी तिला वाटायचं त्याच्या मनात कसली तरी सल आहे, कसली तरी निराशा, चीड, ती काढून टाकता आली पाहिजे. काय कारण असेल यामागे? त्याला अबीरचा हेवा तर वाटत नसेल. आपल्यासारखा दिसणारा, बोलणारा, आपल्या एवढाच हुशार, की किंचित जास्त? कबीरच्या मते किंचित जास्त. कारण अबीर भारतीय महाविज्ञान विद्यापीठाचा विद्यार्थी. त्याला जागतिक पातळीवर लोक ओळखतात, त्याच्या कामाचं कौतुक करतात. आणि कबीर, त्याचंही काम महत्वाचं आहेच की. फक्त ते जागतिक पातळीवर चटकन पोहोचण्यासाठी त्याला BM युनिव्हर्सिटीची शिडी नाही मिळाली. पण म्हणून त्याचं महत्व काही कमी होत नाही. इथे त्याच्या कामाचं खूप कौतुक आहे सगळ्यांना. आज न उद्या त्यालाही प्रसिद्धी मिळेलच.
या सगळ्यामुळे अशी चिडचिड होत असेल का त्याची? कदाचित. पण हरकत नाही. आता इथून त्याला जरा दूर नेऊन पुन्हा फ्रेश करून परत यायचं, कविताने ठरवलं. कबीरच्या मनात असे काही असेल तर ते दूर करायचं, आणि नसेल तर नक्की त्याचा प्रॉब्लेम काय आहे हे तरी समजून घ्यायचं. दिवाळी फोबिया म्हणे. ही दिवाळी दोघांची, पण पुढची दिवाळी छान मजेत साजरी करता यायला हवी सगळ्यांसोबत. इथे का आलोय आपण कविता? सायकियाट्रिक रिसर्च सेंटरच्या गेटपाशी येताच कबीरने विचारलं. तुला या सुट्टीतही काम करायचे की काय? नाही रे, अरे पिताजी इथे आहेत सध्या, कविता म्हणाली. म्हटलं इथवर आलोच आहोत तर भेटून जाऊ. काय, तुझे आजोबा? बोलली नाहीस ते? लग्नाआधी चिडवत होतीस, आधी माझी यांच्याकडून तपासणी करून घेणार म्हणून. आता खरोखर आणलंच की काय तपासायला? कबीरने हसत विचारलं. मग मी घेतलेली तुझी रीडिंग्स त्यांच्याशी शेअर करून बघीन. म्हणजे माझ्या मते तू जितका आतल्या गाठीचा आहेस, खराही तितकाच आहेस का हे कळेल मला. कविता, ही काय मस्करी आहे? मी काही टेस्ट करून घेणार नाहीये. लहानपणी ट्विन स्टडीजच्या नावाखाली भरपूर टेस्ट झाल्यात करून, बोर झालोय मी. अरे कशाला घाबरतोस? कितीही वेडा असलास तरी माझं प्रेम आता तुझ्यावरच बसलंय म्हटल्यावर माझ्या आणि तुझ्या सुटकेचा काही मार्ग नाही, कविता हसत म्हणाली. पण मग, अरे गंमत केली रे. पिताजींना भेटू, बोलू आणि पुढे जाऊ. आसावरीने दार उघडलं. कविता आणि कबीरच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. प्रश्न, शंका, संशय? हो, संशयच. पण नेमका कसला? यांना काही कळलं तर नसेल? पण कसं? शक्यच नाही, कुणालाच माहित नाहीये. आल्हाद? नकळत तिने नवऱ्याला हाक मारली आणि मुलांना म्हणाली, अरे आत या की, असे दारात उभे राहून काय करताय? आल्हाद, अरे आले रे कबीर कविता. दोघे न बोलता आत आले. आल्हाद आतल्या खोलीतून बाहेर आला. काय, कशी झाली सुट्टी? एन्जॉयड? आल्हादने विचारले. दमलाय की काय? बसा की आणि सांगा आम्हाला काय काय केलं ते. कबीरा, इथे तुझी आई मात्र आठवण काढून काढून झुरत होती. हो रे बाबा, पुन्हा असा सणाच्या दिवशी नको जाऊ कुठे, आसावरी म्हणाली. का, इतकी कसली काळजी वाटते तुम्हाला? कविताने सरळ प्रश्न केला. नाही अगं, काळजी कसली? सणाच्या दिवशी घरात सगळ्यांनी एकत्र यावं इतकंच वाटतं मला, म्हणून. बरं असो, आमचं सोडा. तुमची सुट्टी छान गेली ना? काय रे कबीर? हो मस्त, कबीर म्हणाला. कविताच्या पिताजींनाही भेटलो. काय? का? म्हणजे कुठे? आल्हादने आश्चर्याने विचारलं. बाबा, पिताजींची लॅब आमच्या वाटेतच होती ना, म्हणून मग गेलो होतो भेटायला, कविता म्हणाली. मग काय म्हणाले पिताजी? तब्येत बरी आहे ना त्यांची? आता रिटायर झाले असतील नाही? आसावरीने विचारलं. छे, आत्ता तर 80 क्रॉस केलं, पण अजून 5 वर्ष आरामात काम करतील असा फिटनेस आणि उत्साह आहे, कविता अभिमानाने म्हणाली. आम्ही तर त्यांना काम करतानाही बघून आलो. ही इज अ जीनियस. गंमत म्हणून मी त्यांना याचा दिवाळी फोबिया सांगितला. काय? आसावरी चपापून म्हणाली. कशाला? तुम्ही मजा करायला गेला होतात ना? हो, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना, पुढची दिवाळी आपण एकत्र साजरी करायची. मग माझा शब्द पाळायचा तर त्याआधी याचा फोबिया दूर करायला नको? मग पुढे काही बोलायचा आसावरीला धीर झाला नाही. आई, तुम्ही माझी मेमरी इरेज केली होती कधी? बाबा, कबीर अचानक बोलला. काय? अरे काहीतरीच काय, आम्ही असं कशाला करू? आल्हाद म्हणाला. बाबा, मी आणि अबीर लहान असल्यापासून तुम्ही अनेकदा ट्विन स्टडीजसाठी आम्हाला घेऊन जात होतात. तेव्हा अनेकदा डोक्याला इलेक्ट्रोड लावून बसल्याचं आठवतंय मला. हो अरे, पण त्यात हे असलं काही नव्हतं.
मेमरी इरेज कशाला करायची? त्याला तसं महत्वाचं कारण द्यावं लागतं. तू कशावरून, म्हणजे तुला असं का वाटतंय? आल्हादने विचारलं. पिताजी म्हणाले तसं बाबा. त्यांनी याच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं. फक्त रुटीन चेकअप म्हणून. त्यात मेंदूतील काही सेन्सर्स, काही दुवे हे निकामी केल्यासारखे दिसले. साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी. मग त्यांनी आणखीन खोलात जाऊन काही टेस्ट केल्या. याला प्रकाश आवडत नाही म्हणून त्यानुसार काही प्रयोग केले. तेव्हा लक्षात आलं, ज्या भागातील दुवे निकामी केले गेलेत त्या भागातील जिवंत मेमरी सेन्सर्स हे प्रकाशासंबंधीच्या आठवणींशी जोडले गेलेत. कसली तरी कटू स्मृती जी नाहीशी केली गेली, ती कदाचित प्रकाशाशी जोडली गेलेली असावी. म्हणून आम्ही विचारतोय बाबा, तुम्हाला याविषयी काही माहिती आहे का? कविताने विचारलं. अगं पण म्हणून सरळ आमच्यावर आरोप? अगं आई बाप आहोत आम्ही त्याचे. आसावरीच्या स्वरात किंचित संताप होता. नाही, आम्हाला कसली शंका घ्यायची नाहीये. हे तुम्ही केलं असेल तर नक्कीच विचार करून केलं असेल. पण तरी मला सांगायला हवं होतं तुम्ही. आणि हे जर तुम्ही केलेलं नसेल तर मात्र त्या ट्विन स्टडीज वाल्यांना काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आपल्याला. परवानगीशिवाय किंवा एका प्रयोगाच्या नावाखाली लपून छपून जर हे असे वेगळेच प्रयोग केले जात असतील तर ते बरोबर नाही. माझ्याच आयुष्यातील एखादी आठवण तुम्ही मलाच न विचारता डिलीट करू शकता की हा काहीतरी अपघात आहे त्यांच्याकडून झालेला आणि त्यांनी आपल्याला कळू न दिलेला? याला काय अर्थ आहे? मला माझी अखंड स्मृती हवी आहे. कबीर म्हणाला. हो रे राजा, पण आसावरी अडखळली. मी तर म्हणतो आपण अबीरलाही हे सर्व कळवायला हवं. त्याचं समाजात स्थान मोठं आहे. आम्ही दोघांनी मिळून दबाव आणला तर नक्कीच काहीतरी कारवाई होईल आणि कदाचित मला माझी हरवलेली ती स्मृती परत मिळेल. कबीर म्हणाला. हो नाही बाबा. अरे नको, पण कशाला कशाला आता हे सगळं? मला सांग, तुला काही त्रास आहे का? तुझी तब्येत उत्तम आहे, करिअर चांगलं आहे. उगीच या लोकांच्या मागे वेळ आणि पैसा. आसावरी अडखळत म्हणाली. तुला कसं कळत नाही आई? माझ्याच आयुष्यातली काहीतरी घटना मलाच माहित नाहीये आणि उगाचच या प्रकाशाची अढी मी मनात घेऊन फिरतोय. त्याला काहीतरी कारण आहे आणि ते मला कळायला हवं. कबीर हट्टाने म्हणाला. अरे पण नसेल ती इतकी महत्वाची. आपल्याला लहानपणच्या सगळ्याच गोष्टी लक्षात थोड्याच राहतात मोठेपणी. काही गोष्टी विसरतोच ना आपण. आल्हाद म्हणाला. दे सोडून. नाही बाबा, कविता म्हणाली. नैसर्गिकपणे जर विसरला असता तर प्रॉब्लेम नव्हता, पण इथे कुणीतरी मुद्दाम कबीरच्या मेमरीमध्ये खेळ केलाय. जाणीवपूर्वक काहीतरी पुसून टाकायचा प्रयत्न केलाय. हे बरोबर नाही. कदाचित एक मोठा गुन्हा आहे हा. आणि नुसतं इतकंच नाही बाबा, आपल्याला माहित आहे याला त्रास होतोय त्याचा. त्याच्या अलख्ख प्रकाशाच्या नावडी मागे, दिवाळीतील रोषणाई विषयीच्या रागामागे काय आहे हे कळायला नको? आई, त्यामुळे तो किती दुःखी आहे, आपल्याला किती त्रास होतोय. बोला ना, आपण काहीतरी करायला हवं ना? बोल नाही काहीतरी. तुम्ही नाही ना केलेलं असं काही? कबीरने विचारलं. माफ कर पोरा, तुझ्यापासून लपवलं आम्ही हे. अचानक आसावरीचा स्वर रडवेला झाला. आशू, आल्हाद म्हणाला. सॉरी, पण आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच हे केलं रे. तुला खूप त्रास होत होता या गोष्टीचा. फार मनाला लावून घेतलं होतंस तू. आसावरी म्हणाली. काय? कबीर म्हणाला. काय म्हणायचं आई तुला? थांब आशू, मी सांगतो. कबीर, ऐक जरा. आल्हाद बोलू लागला. बेटा, अबीरचं सिलेक्शन झालं BM मध्ये तेव्हाची गोष्ट. तुला फार धक्का बसला होता. तुला खूप अपेक्षा होती. तुला वाटत होतं तुम्ही दोघेही तिकडे सिलेक्ट व्हाल. पण अबीर सिलेक्ट झाला आणि मी नाही झालो. हो ना? पण केवळ म्हणून तुम्ही ती मेमरी काढून टाकलीत? कबीर अविश्वासाने म्हणाला. हो, म्हणजे अरे खूप वाईट अवस्था होती बेटा तुझी. डिप्रेशन मध्ये जाशील की काय इतकी काळजी वाटत होती आम्हाला. आसावरी बोलत होती. पण तरी इतकी मोठी स्टेप?
कविताने विचारलं. अहो, काउन्सिलिंग करता आलं असतं, समजावून सांगता आलं असतं. यात खूप मोठा धोका होता बाबा. नाही अगं, हे क्षेत्र तेव्हा खूप पुढे होतं. आम्हाला खात्री दिली होती त्यांनी, आसावरी म्हणाली. आणि याचा त्रास बघता आम्ही निर्णय घेतला. पण मग प्रकाशाचा काय संबंध? कबीरने विचारलं. ते दिवस दिवाळीचे होते. रिझल्ट आला तेव्हा बाहेर खूप रोषणाई, आवाज आणि रंगीबेरंगी फटाके उडत होते. त्यांची आठवण या आठवणीशी कनेक्ट झाली असणार तुझ्या मेंदूत. आल्हाद म्हणाला. अच्छा, शक्य आहे. असा झगझगीत प्रकाश आला की निराशा, चीड दाटून येते मनात. हे तुम्ही मला कधी सांगितलं का नाहीत बाबा? कबीर म्हणाला. अरे बाळा, तुला कदाचित वाटलं असतं तू तुझ्या भावना ताब्यात ठेवायला कमी पडलास, म्हणून आम्हाला हे करावं लागतंय. आधीच तुझी स्वप्रतिमा तुझ्या मनात खच्ची झाली होती. आणि शिवाय हे करणं सहज शक्य होतं रे आम्हाला. तुमच्यावरच्या ट्विन स्टडीजमुळे चांगल्या ओळखी होत्या आमच्या, आसावरी म्हणाली. त्यानंतर पटकन रिकव्हरही झालास तू. याला रिकव्हर म्हणताय तुम्ही? कविता किंचित रागाने म्हणाली. तुम्ही आताही त्याचा आत्मविश्वास कमी करताय हे असं सांगून. तो पूर्णपणे समर्थ आहे यश अपयश पचवायला. मीही ओळखते त्याला गेली काही वर्ष. इतका लेचाबेचा नाहीये तो. आणि हुशारही आहे खूप. बोल की कबीर. बस कविता, आपल्याला कळलंय कारण ते पुरेसं आहे. आता आणखी नको चर्चा या विषयावर, अचानक कबीर म्हणाला. मी मान्य केलंय. 2 जुळ्या भावांमधला कमजोर भाऊ मी आहे. BM विद्यापीठात अबीर गेला. मी नाही जाऊ शकलो. यासाठी मीच कारणीभूत आहे. मी नाही त्याच्या एवढा हुशार आणि ते मी मान्य केलंय. स्टॉप इट कबीर, कविता रागाने म्हणाली. पाहिलंत? आई, बाबा, खरंच हेच कारण होतं? माझ्या नजरेला नजर देऊन सांगा. हा अबीर एवढा हुशार नाही? याची बुद्धी कमी आहे? याची क्षमता कमी आहे? आणि खरं सांगा, याचं सिलेक्शन खरंच झालं नव्हतं? कविताचे शब्द ऐकून आसावरी एकदम कोसळली. आल्हादही तिची नजर चुकवून आसावरीजवळ जाऊन बसला. बास कविता, कबीर अस्वस्थ होऊन म्हणाला. नाही, मला बोलू दे कबीर. कविता ठामपणे बोलू लागली. याने आणि अबीरने भाग घेतलेल्या ट्विन स्टडीजचे रिपोर्ट सगळीकडे प्रसिद्ध झाले होते त्या काळी. अर्थात खूप मोठा डेटा होता, पण पिताजींकडे मला प्रत्येक ट्विनचा स्वतंत्र रिपोर्ट पाहायला मिळाला. या दोघांचाही. ते पाहून आम्ही बरीच चर्चा केली. आणि माझ्याकडे पुरावा नसला तरी मी खात्रीने सांगू शकते की त्या वर्षी या दोघांचीही निवड BM साठी नक्की झाली असणार. जरी त्याची निवड झाली नसती तरी त्याने खिलाडूपणे ते स्वीकारलं असतं. इतका समजूतदार कबीर नक्कीच आहे. पण खरंच तसं झालं होतं? माझ्या मते नाही. मी सांगते काय झालं असणार. त्या दिवाळीच्या दिवशी दोघांचा रिझल्ट आला. दोघांचंही सिलेक्शन झालं होतं कबीर. तुम्ही दोघे भाऊ खूप आनंदात असणार. पुढचे बेत आखायला तुम्ही सुरुवात केली असणार. पण या घरातील सगळे तेव्हा आनंदात नव्हते. तुम्ही दोघे घरापासून दूर जाणार या कल्पनेने कुणीतरी भयंकर अस्वस्थ झाले, हो ना? आपली मुलं कायम आपल्या पंखाखाली राहावीत, आपल्याला सोडून त्यांनी दूर जाऊ नये. मग त्यांची प्रगती खुंटली तरी चालेल, या एकाच विचाराने पछाडून टाकलं तुम्हाला. असतात अशी काही माणसं. मनाच्या अशा अवस्थेत एक वेगळाच डिसिजन घेतला गेला. 2 मुलांपैकी एकाला पाठवायचं आणि एकाला जवळ ठेवायचं. काहीतरी कारण दिलं असेल तेव्हा त्यांनी, कदाचित पैशांचं किंवा भावनिकही. पण तुला ते पटलं नाही कबीर. कारण मागे राहणारा तू असणार होतास. कदाचित तू वाद घातलास, भांडण केलंस, रुसलास, रागावलास. पण तुझं काही चाललं नाही. कारण तुझ्या आई वडिलांचा निर्णय झाला होता. तुला तो स्वीकारायला लागला. बाहेर प्रकाशाची कारंजी उडत असताना तुझ्या मनात चीड उफाळून येत होती.
बाहेर फटाक्यांचे आवाज होत असताना तुझ्या मनात सुडाची भावना पेट घेत होती. पण तू असहाय्य होतास यांच्या पुढे. भयंकर निराशा, उदासी यांनी तुझ्या मनाचा ताबा घेतला. म्हणून मग शेवटचा मार्ग म्हणून हा असला प्रयोग त्यांनी तुझ्यावर केला. तुझी ती आठवणच पुसून टाकली. ते क्षण पुसून पाटी पुन्हा कोरी करून घेतली. मग काय, त्या कोऱ्या पाटीवर त्यांना हवी ती अक्षरं त्यांनी लिहिली. तुझी निवड झालीच नव्हती अशी. होय ना? की मी काही चुकीचं बोलतेय? कबीर, तू सांग, तुला आठवतंय तुला आलेलं असं एखादं रिजेक्शन लेटर? कविताचा गंभीर स्वर आसावरी आणि आल्हादचं काळीज फाडत गेला. बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. दोघांची शरमेने खाली गेलेली नजर परत वर आलीच नाही. कबीर काय समजायचं ते समजला. बाहेर मुलं उरलेले दिवाळीचे फटाके उडवत होती. पण आत्ता कबीरच्या मनात राग नव्हता, चिडचिड नव्हती. होती फक्त एक हताश शांतता. तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. कविताही त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. आसावरी आणि आल्हाद जागेवरच बसून होते. कबीरच्या मनातील त्यांना नको असलेली आठवण पुसून ते मोकळे झाले असले तरी तो क्षण काही त्यांच्या आयुष्यातून पुसला गेला नव्हता. कबीरच्या चेहऱ्यावर दिसलेली विश्वासघाताची भावना आणि स्वतःच्या मनातील पश्चात्तापाची भावना पुढची अनेक वर्षे त्यांना जाळत राहणार होती, किमान स्वतःची पाटी पुन्हा कोरी करेपर्यंत. थँक्यू. वेगळी कल्पना होती. भावनिक बंध जपण्यासाठी विज्ञानाचा वापर या कथेत केला गेला. प्रत्येक क्षणी नक्की काय झालं असेल ही उत्कंठा होती. एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.